आपल्याकडे बरीच नाती प्रेम असूनही तुटतात. का माहीत आहे का? कारण दोघेही प्रेम करत असतात, पण त्या प्रेमाची भाषा वेगळीच असते. प्रत्येक माणसाची एक लव्ह लँग्वेज असते. कोणाला शब्दात प्रेम हवं असतं, कोणाला वेळ हवा असतो, कोणाला स्पर्श, कोणाला भेटवस्तू, तर कोणाला आपल्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या कृती देखील आवडतात. ज्यांना आपला जोडीदार कुठल्या भाषेत प्रेम हवं आहे हे आपण समजून घेत नाही, तेव्हा गैरसमज निर्माण होतात. आपल्याला वाटते मी इतकं प्रेम करतो, मी इतकं प्रेम करते, तरी हा किंवा ही खुश का नाही? आणि समोरच्याला वाटते की हा मला समजूनच घेत नाही. प्रेम करतो म्हणतो पण जाणवत नाही. उदाहरणार्थात तुम्ही रोज आय लव्ह यू म्हणतात, पण त्याला किंवा तिला वेळ हवी असते. त्याचं प्रेम तू माझ्यासोबत बसतो का, माझं ऐकतोस का, यात असतं. मग ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पण किंवा काहींना फिजिकल टच हाच प्रेमाचा अर्थ असतो. म्हणजे एक मिठी, एक हलकीशी स्पर्शाची ऊब त्यांचं मन शांत करत असते. पण आपण म्हणतो मी तर कायम काहीतरी गिफ्ट देत असतो. पण त्याला हवं असतं एका क्षणाची जवळीक, वस्तू नाही. जेव्हा दोघांमध्येही लँग्वेज मिसमॅच होते ना, तेव्हा प्रेम असूनही ते फक्त व्यक्त करता येत नाही. मग सुरू होतात नाराजी, दुरावा. म्हणून लक्षात ठेवा, नातं टिकवायचं असेल तर स्वतःची लव्ह लँग्वेज ओळखा आणि समोरच्याची भाषा शिका. कारण प्रेम फक्त बोलायचं नसतं, ते समजून घ्यायचं असतं. प्रेम तुटत नाही, फक्त त्याची भाषा न समजल्यामुळे आवाज हरवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.